पुणे प्रादेशिक परिवहन विभागाला 1922 कोटींचा महसूल प्राप्त झालाय। वाहन नोंदणी, पसंतीची वाहन क्रमांक आणि दंड वसुलीतून पुणे प्रादेशिक परिवहन विभागानं 1922 कोटींचा महसूल प्राप्त झालेला आहे। पुण्यामध्ये वर्षभरात 4 लाख वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे आणि त्यामध्ये 35,000 ई वाहनं आहेत, तर भरारी पथकानं 61,509 वाहनांवर कारवाई करत 25.68 कोटींचा दंड वसूल केला आहे। पुणे रेल्वे विभागात 542 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। त्यापैकी 160 कॅमेरा पुणे स्थानकावर आणि 382 इतर स्थानकांवर बसवलेले आहेत। या अत्याधुनिक कॅमेऱ्यांमुळे अंधारातही स्पष्ट चित्रण शक्य होणार आहे आणि त्यावर चोरी आणि संशयास्पद हालचालींवर नियंत्रण येणार आहे। प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होतो आहे। पुणे सातारा महामार्गाच्या खेड शिवापूर टोलनाका इथं पान मसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केलेले आहे। ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागानं संयुक्त कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये ग्रामीण पोलिसांनी वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रकही जप्त केला। या प्रकरणात ट्रक चालक आणि ट्रक मालकावर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक शहरात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। कडक उन्हामुळे नाशिककर त्रस्त झालेले आहेत, तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या वैतरणा धरणामध्ये 4 जण बुडाले। धरणावर फिरायला गेलेले 4 पाण्यात बुडाले। दरम्यान NDRF कडून शोधकार्य सुरू आहे। नाशिकच्या इगतपुरीमध्ये भीषण अपघात झाला। घोटी त्र्यंबकेश्वर रोडवर कार दुचाकीची जोरदार धडक झाली आणि अपघात झाला। या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला, तर 1 जण जखमी झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 40.4 अंशांवर पोहोचला। नागरिक उन्हाच्या कडाक्यानं हैराण असताना शनिवारी अर्ध शहर अंधारात बुडालं होतं आणि तांत्रिक बिघाडामुळे वीज गेल्यानं नागरिक गरमीनं बेहाल झाले होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं आज आणि उद्या शहरातल्या वाहतुकीत बदल करण्यात आले। भडकल गेट इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायी 13 एप्रिलच्या रात्री आणि 14 एप्रिलला दिवसभर येत असतात, त्यामुळे या मार्गाच्या वाहतुकीमध्ये बदल केला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे। ढोरकी जवळच्या स्कोर वॉल फुटली आणि त्यामुळे निर्माण झालेला सगळा अडथळा दूर झाला आहे। दुरुस्ती पूर्ण झाली आहे, त्यामुळे जलवाहिनीतून पाणी आणलं जाणार आहे।